शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. ओजसची आजी खोलीमध्ये आलेली असते आणि ओजसला म्हणत असते, हे बघ बाळा, तुझी आई देवाघरी गेलेली आहे आणि ती आता परत येणार नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू आता इथे जी काही भूमी आहे तिला आई अजिबातच म्हणू नकोस. आणि तेव्हाच ओजस पाहत असतो. त्यावरच आता ओजस म्हणत असतो, आजी पण मला सांग ना, माझी आई तू मला दे ना परत. तेव्हाच ती म्हणत असते, काही झालं तरी सुद्धा जी भूमी आहे तिला तू आई म्हणायचं नाहीयेस. आणि तेवढ्यातच संकर्षण आल्याची तिला चाहूल लागते आणि तिथे ज्या भूमीने इथे चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात ती लगेचच आहे त्या ठिकाणी चिकटवण्याचं काम करत असते. आता संकर्षण आल्याबरोबरच ओजस म्हणत असतो, मला माझी आई हवी आहे, मला माझी आई तुम्ही आणून द्या. काही झालं तरी सुद्धा मला माझी आई पाहिजे. ह्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी तो बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला त्याला कळत नाहीये काय करावं आणि काय नाही म्हणून. तेवढ्यातच आता संकर्षणला तो म्हणत असतो की तुम्ही डॉक्टर आहात ना, एवढे मोठे डॉक्टर असताना सुद्धा तुम्ही इथे का बरं माझ्या आईला वाचवू शकला नाहीयेत. तुम्हीच माझ्या आईला मारले, तुमच्यामुळेच माझी आई देवाघरी गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. असंच आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हाच संकर्षण त्याला समजवण्याचं काम करतो, पण तरी सुद्धा तो त्याचं काहीच ऐकत नाही. तो म्हणत असतो, नाही, माझ्या आईला तुम्ही वाचवायला हवं होतं. तुम्ही एवढे मोठे डॉक्टर असताना सुद्धा माझ्या आईला तुम्ही कसे वाचवू शकला नाहीत, असाच प्रश्न आता ओजसचा संकर्षणला असतो. संकर्षण त्याला समजवण्याचं काम करत असतो, पण तो म्हणत असतो, नाही, जोपर्यंत मला माझी आई परत मिळत नाही तोपर्यंत मी कोणाशीच बोलणार नाहीये, असं तो इथे बोलतो. तेवढ्यातच इकडे आता भूमी आकाशला भेटून घरी आलेली असते. जेव्हाच भूमी घरी येते आणि घरी आल्यावर तिच्या बेडरूममध्ये जाते, ती खूप जास्त अस्वस्थ असते. आज तिची मनस्थिती अजिबातच चांगली नसते, कारण आकाशने आज इथे क्षितिजाची कस्टडी मागितलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिला त्रास देत असतात. आता तेवढ्यातच संकर्षण इथे खोलीमध्ये येतो आणि खोलीमध्ये आल्यावर तो तिच्या बाजूला जाऊन बसत असतो. तो म्हणत असतो, काय झालेलं आहे, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हाच भूमीचं लक्ष नसतं. संकर्षण पुन्हा एकदा म्हणत असतो, मी तुमच्याशी बोलतोय, काय झालेलं आहे, सगळं ठीक तर आहे ना. तेवढ्यातच आता इथे भूमी म्हणत असते, नाही, काहीच ठीक नाहीये. तेव्हाच तो म्हणतो, काय झालेलं आहे, एवढं तुम्ही अस्वस्थ का आहात, काय झालं, आकाशकडे गेला होतात ना, आकाश काय बोललेला आहे असं ते विचारतो. आणि तेव्हाच भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आकाशने इथे क्षितिजाची कस्टडी मागितलेली आहे. त्याचबरोबर इथे तो म्हटला की काही जरी झालं तरी सुद्धा मला क्षितिजा हवी आहे. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण संकर्षण, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जशी क्षितिजाला माझी गरज आहे तशीच इथे आकाशला सुद्धा तिची गरज आहे. मी जर तुम्हाला इथे आकाशबद्दल बोलायला गेले तर ते तुम्हाला फारसं काही आवडणार नाही, म्हणूनच मी बोलायचं टाळते. तेव्हाच तो म्हणत असतो, बिनधास्त बोला, काय झालेलं आहे. तेवढ्यातच आता इथे भूमी म्हणत असते, बघा, आकाशला असं वाटतंय की जर क्षितिजा त्याच्याकडे आली तर मग मात्र त्याची बायको अपसुकच त्याच्याकडे जाईल आणि तो त्याच आशेमध्ये आहे. आणि तेव्हाच संकर्षण हे सगळं काही ऐकत असतो. भूमी म्हणत असते, आकाशला असं वाटतंय की किती नाही म्हटलं तरी सुद्धा पण मी इथे क्षितिजाला कितीतरी वेळा रडताना पाहिले. मला तिचं हे रडणं अजिबातच सहन होत नाही, ती शांत होत नाही आणि शेवटी ती जर नाही शांत झाली तर मग मला आकाशकडे इथे क्षितिजाला शेवटी घेऊन जावंच लागतं. आणि त्याचबरोबर त्याला हे कोण समजवणार आहे किंवा त्याला हे कोण सांगणार आहे की आता त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता मला त्याच्याकडे जायला जमणारच नाही, असंच भूमी सांगत असते. तेव्हाच आता इकडे ओजसचा विषय निघतो. तेव्हा भूमी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हाच आता तो म्हणत असतो,
ओजस आज पुन्हा इथे आईसाठी हट्ट धरून बसलेला आहे. त्याचबरोबर तो सतत म्हणत आहे की मला माझी आई हवी आहे, मला माझी आई हवी आहे आणि मला माहिती ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हीच त्याला बाहेर काढाल म्हणून. आणि तेव्हा भूमी म्हणत असते नका काळजी करू तुम्ही, मी बघते काय करायचं आहे ते. आणि तेव्हाच इथे संघर्षण म्हणत असतो पण ओजस जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयारच नाहीये. त्याला असं वाटतंय की त्याची आई माझ्यामुळे देवाघरी गेली आहे आणि मी डॉक्टर असून सुद्धा इथे तिला वाचवू शकलो नाही, याच गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत. असंच संघर्षण इथे बोलत असतो. आता संघर्षणने एवढ्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला भूमीला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं. भूमी म्हणत असते ठीक आहे, मी जाते आणि मी गेल्यावर इथे ओजसची बोलते. मला खात्री आहे की तो नक्कीच इथे माझं म्हणणं ऐकेल आणि तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारेल. पण खरं पाहायला गेलं तर इथे मात्र वेगळीच घटिका असते. कारण इथे संघर्षणला असं वाटत असतं की नाही, माझ्या आधी तो भूमीलाच आई म्हणून स्वीकारेल आणि मला असं वाटतंय की नाही, तो भूमीचा नक्कीच इथे स्वीकार करेल. असंच इथे तो विचार करत असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा इथे आता त्यानं विचार केल्यानंतर इकडे भूमी मात्र थोडीशी काळजीत असते. आता लगेचच ती तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि इथे त्याची आजी त्याच्या खोलीमध्ये असते. आजीला तो सतत म्हणत असतो की मला माझी आई हवी आहे, मला माझी आई तुम्ही आणून द्या. असाच इथे तो विचार करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यानं विचार केल्यानंतर आजी समजावत असते की हे बाळा, आई देवाघरी गेलेली आहे आणि आई देवाघरी गेलेली असल्या कारणाने आपण इथे आता आईला नाही आणू शकत आणि त्याचबरोबर तू मला थोडंसं समजून तरी घे ना. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आता मला म्हणत असते काय रे ओजस, तुला तुझ्या आईची आठवण येते का? तेव्हाच ओजस म्हणत असतो हो, मला माझी आई हवी आहे. तेव्हाच भूमी म्हणत असते हे बघ ओजस, तुझी आई इथे तुझ्या जवळ तुझ्या आसपासच आहे. तेव्हाच तो म्हणत असतो कशी काय? आणि तेव्हाच भूमी त्याला म्हणते तू एक काम कर, तुझे असणारे डोळे आहेत ना ते तू बंद कर आणि एकदा का तू डोळे बंद केलेस ना तर बघ तुझी आई तुझ्या जवळ बसलेली असेल आणि तेव्हाच तुझी आई तुझ्या डोक्यावरून हात फिरवत असेल, तुझ्यावर माया करत असेल, तुझ्यावर प्रेम करत असेल. आणि एक काम कर, तू हे सगळं काही स्वतःच्या मनामध्ये ठरव आणि बघ तुला तुझी आई दिसते की नाही. असं समज की आता तुझी आई तुझ्या बाजूला बसली आणि तुझी आई तुझ्या बाजूला बसलेली असतानाच तुझ्यावर भरभरून ती प्रेम करत आहे. असं म्हणूनच भूमी बऱ्याच काही गोष्टी इथे त्याला सांगत असते. आणि तेव्हाच जसं भूमी सांगते तसंच ओजस इथे करत असतो. ओजसला लगेचच जाणीव होती की नाही, त्याची आई म्हणजेच त्याची पल्लवी आई त्याच्या बाजूला बसली आणि ती त्याला सांगत आहे की हे बघ ओजस, मी तुझ्या बाबाला माफ केलेला आहे, तू सुद्धा तुझ्या बाबाचा राग करू नकोस, बाबाला माफ कर. मला माहिती आहे तुझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बाबांनी मला पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तू असा बाबांचा राग करू नकोस ओजस आणि तू बाबांना माफ कर. ह्या सगळ्या गोष्टी भूमी त्याला समजावून सांगत असते आणि ओजसला असं वाटत असतं की त्याची आईच त्याच्याबरोबर आहे. आणि तेव्हाच इथे जो ओजस आहे तो लगेचच भूमीला मिठी मारत असतो. कारण इथे आता जी भूमी आहे, भूमीने पल्लवीप्रमाणेच इथे त्याला समजावण्याचं काम केलेलं असतं आणि पल्लवीप्रमाणेच इथे समजावण्याचं काम केल्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आता ओजस जो आहे तो भूमीच्या मिठीत असतो. पण जी ओजसची आजी असते त्या आजींना असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होता कामा नयेत. म्हणजेच की आता जर ह्या ओजसने भूमीला तर आई म्हणून स्वीकारलेलं आहे किंवा इथे तिला तर माफ केलेलंच आहे, पण ह्या ओजसनी त्याच्या बाबाला माफ केलं नाही पाहिजे. आणि जर ह्या ओजसनी तिच्या बाबाला माफ केलं तर मग माझे सगळे प्लॅन आणि माझा सगळा प्लॅन इथे फ्लॉप होऊ शकतो, असाच आजी इथे विचार करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही भूमी आहे, भूमीने एवढं छान समजवलेलं असतं की आता जो ओजस आहे, ओजसला आता इथे विश्वास ठेवणं जास्त शक्य झालेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला भूमी येऊन गेल्यानंतर रागिनी तिच्या आकाशच्या केबिनमध्ये जाते आणि त्याला समजवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की काय केलंयस आकाश तू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तू भूमीला
जे काही तू नोटीस पाठवली आहेस त्याबद्दल काय विचार केलेला आहेस, असंच ती इथे बोलते. आणि तेव्हाच आकाश म्हणत असतो, हे बघ, ती मला इथे भेटायला आली होती आणि त्याचबरोबर जर घटस्फोट झाला असता तरच क्षितिजाची कस्टडीसाठी इथे अपील करता आलं असतं, हे तिला साध्या गोष्टी माहिती आहेत. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे बघ, जे तहानं बाळ आहे, क्षितिजा खूप छोटी आहे आणि तिला माहिती आहे की इथे कितीही आणि काही जरी झालं तरी सुद्धा क्षितिजाची कस्टडी ही तिलाच मिळू शकते. पण तिने ते माहिती असून सुद्धा इथे तिने तसं केलं नाही, तर ती मला इथे भेटायला आली. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो तिला समजावून सांगण्याचं काम करत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला ओजस हा भूमीकडे पाहतच असतो आणि त्यानंतर तो इथे काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलता तो धडक खोलीमध्ये त्याच्या निघून जातो. इथे आता संकर्षणला असं वाटत असतं की ओजस मला माफ करेल, मला येऊन बाबा म्हणेल, मला येऊन मिठी मारेल, पण त्यानं तसं काहीच न केल्यामुळे तो थोडासा अस्वस्थ असतो. आता संकर्षण हा खोलीमध्ये बसलेला असतो आणि तो खूपच जास्त हरल्यागत असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, आता सगळं काही संपलेलं आहे. मला असं का वाटत आहे की काही जरी झालं तरी सुद्धा इथे ओजस मला कधीच स्वीकारणार नाही किंवा मला कधीच माफ करणार नाहीये. तेवढ्यातच आता भूमी त्याला समजावण्याचं काम करत असते. ती म्हणत असते की हे बघा, तुम्ही असं हार मानू नका. त्याचबरोबर इथे तो लहान आहे, त्याला वेळ द्या आणि एकदा का तुम्ही त्याला वेळ दिला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघा, एवढं तुम्हाला हरून चालणार नाहीये. काही जरी झालं तरी सुद्धा संकर्षण तो लहान आहे आणि त्यामुळे एवढ्या सहजासहजी त्या सगळ्या गोष्टी तो विसरेल हे मात्र शक्य नाहीये. आणि तेव्हाच संकर्षणच्या मनामध्ये येतं, पण तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला समजावलेलं आहे. खरंच मला खूप जास्त आनंद होत आहे. पण खरं सांगू का, तो मला स्वीकारेल की नाही किंवा तो मला माफ करेल की नाही हे माहिती नाहीये. पण मला स्वीकारण्याच्या आधी त्याने मात्र तुम्हाला स्वीकारणं हे जास्त गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की तो माझ्या आधी तुम्हालाच स्वीकारेल, असंच संकर्षण भूमीला बोलत असतो. इकडे आता आकाश ऑफिसमध्ये असतो आणि रागिनी मात्र त्याला चांगलंच गोष्टी भरवण्याचं काम करत असते. ती एकच गोष्ट इथे सतत बोलत असते की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपल्याकडे जी क्षितिजा आहे ती इथे आलीच पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा क्षितिजाची कस्टडी ही आपल्याला मिळालीच पाहिजे, असाच इथे ती विचार करत असते. आणि असा विचार केल्यावर आता आकाश म्हणत असतो, हे बघ, हे सगळं असं नाही होऊ शकत आहे. आणि तुला सांगू का, क्षितिजाची कस्टडी जर आपल्याला मिळवायची असेल तर मग मात्र क्षितिजासाठी आपल्याला भूमीला सुद्धा स्वीकारावं लागणार आहे. त्याचबरोबर भूमी, मला खात्री आहे की ती नक्कीच इकडे येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यावर आता लगेचच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की रागिनी म्हणत असते, मग मला एक गोष्ट सांग, क्षितिजा आपल्याकडे कधीच येणार नाहीये का? आणि तेव्हाच इथे आता तो म्हणत असतो, क्षितिजा सुद्धा नक्कीच आपल्याकडे येईल. पण तुला सांगू का, भूमी कसं बोलत होती आणि त्याचबरोबर भूमीचा जो काही आत्मविश्वास होता तो तू पाहिलायस का? मला असं नक्कीच वाटतंय की काही जरी झालं तरी सुद्धा भूमी हे सगळं काही कुठल्या तरी दबावाखाली येऊन करत आहे आणि भूमी हे सगळं का आणि कशासाठी करत आहे हे मी शोधून काढेनच, असंच आकाश इथे बोलत असतो. आता आकाशने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर रागिनीचा मात्र खूपच जास्त जळफळाट झालेला असतो आणि ती म्हणत असते, नेमकं काय काय चाललेलं आहे आणि एवढा आत्मविश्वास कसा? आता ती घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर मानसी ही बाहेर निघालेली असते. एवढी नटून थटून कुठे निघाली असा प्रश्न ती तिला विचारत असते. आणि तेवढ्यातच आता मानसी म्हणत असते, मैत्रिणीचा वाढदिवस आहे आई आणि फक्त तिला शुभेच्छा देऊन लगेचच मी येते. तेवढ्यातच ती म्हणत असते, अगं पण हो, एवढी नटून थटून? हो आई, मी लगेचच जाऊन येते, तुम्ही नका काळजी करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलल्यावर लगेचच ती जाण्याचा तिथून प्रयत्न करत असते. ती तर तिथून निघून जाणारच असते. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे रागिनी विचार करत असते की नेमकं भूमीला इथे हे सगळं कसं कळतंय आणि कोण सांगत आहे. तेवढ्यातच आता इथे पौर्णिमा तिथे आलेली असते आणि पौर्णिमा तिथे आल्याच्या नंतर ती म्हणत असते, काय हो आई, तुम्ही ऑफिसमध्ये होता तेव्हा मला फोन केला होता आणि ऑफिसमध्ये असताना तुम्ही मला सांगितलं की काहीतरी तुम्ही मला घरी येऊन सांगणार आहात, काय झालेलं आहे? आणि त्याचबरोबर भूमिताई ऑफिसमध्ये आली होती हे सुद्धा तुम्ही मला सांगितलं. तेव्हाच रागिनी म्हणत असते, हो, ती भूमिताई ऑफिसमध्ये आली होती, पण तिला कसं कळलं की जी काही क्षितिजाची कस्टडी आहे ती कस्टडी
घडी मी मागण्यासाठी इथे आकाशला फोर्स करत आहे, ही गोष्ट कोणी सांगितली? आणि तेव्हाच इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही नाही, माझा काहीच संबंध नाहीये आणि मी का आणि कशासाठी सांगू, ह्या सगळ्या गोष्टी मी काहीच केलेल्या नाहीयेत आणि त्याचबरोबर जर मी नाही केल्या तर मग कोणी केलेल्या असतील असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. आणि तेव्हाच इथे रागिनी विचार करते, म्हणजे हे सगळं मानसीने केलेलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे मानसीने सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हाच तिचा संशय जो आहे तो इथे विश्वासात बदलत असतो, कारण आता सुद्धा ती बाहेर भेटायला गेलेली आहे. मग ती बाहेर भेटायला गेली, ती कोणाला, कशामुळे आणि का भेटायला गेली असाच विचार इथे आता ती करत असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे रागिनी म्हणत असते, आत्ता मला सगळ्या गोष्टींची लिंक लागत आहे, म्हणजे जो क्षितिजाच्या कस्टडीचा प्लॅन इथे मी आकाशच्या डोक्यामध्ये घातला, हे सगळं मानसीने सगळं काही केलेलं आहे. मानसीने इथे सगळं भूमीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच भूमी घराच्या बाहेर राहून सुद्धा इथे ह्या गोष्टीचा विचार करत आहे आणि त्यासोबत घराच्या बाहेर राहून सुद्धा तिला ह्या घरातील सगळ्या गोष्टी ते समजत आहेत असंच इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इथे जी पौर्णिमा आहे ती म्हणत असते, हो हे जरी खरं असलं तरी सुद्धा आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला तर फारसा काही माझ्यावरती विश्वास नाहीये, पण तरी सुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. आता इकडे मानसी भूमीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि भूमीला भेटायला गेल्यावर ती म्हणत असते, ताई तू कशी आहेस, असं म्हणूनच आता इथे ती तिला मिठी मारते. आता मिठी मारल्याबरोबरच भूमी म्हणत असते, हो मी ठीक आहे. पण तेव्हाच आता ती म्हणते, हो ताई, पण मला माहिती तू नक्कीच इथे आकाश भाऊजींच्या काळजीसाठी एवढी धडपड करत आहेस, पण ताई तुला एक गोष्ट सांगू का? तेवढ्यातच आता इथे भूमी म्हणत असते, पण म्हणू तुला माहितीये का इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? मानसी विचारत असते, काय? तर तेव्हा इथे आकाशने क्षितिजाच्या कस्टडीसाठी जे काही केलेलं आहे त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसलाय. त्यावरच आता मानसी म्हणत असते, हे सगळं काही आत्याने घडून आणलेलं आहे. पण आता भूमी म्हणत असते, मानसी आणखी एक काम आहे आणि ते म्हणजेच की त्या दिवशी जे काही गोष्टी इथे घडलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा इथे मला शोध घ्यायचा आहे. आकाशला असं वाटते की क्षितिजाला जर त्याच्याकडे घेऊन गेला तर मी नक्कीच त्याच्या मागे मागे येईल असं त्याला वाटते आणि तो सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच मानसी म्हणत असते, ताई तू नको काळजी करूस, तुला जे काही पाहिजे त्याची मदत मी तुला इथे करेल. तेव्हाच प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, घरामध्ये पूजा असते आणि भूमीने खूप छान अशी तयार झालेली असते, सगळं ती आवरून घेत असते. तर इकडे सेम महाजनांच्या घरामध्ये सुद्धा पूजा असते आणि तिकडे सुद्धा छान तयारी इकडे सुरू असते. आता आकाश हा टोपी घालूनच बसलेला असतो आणि तेवढ्यातच आता रागिणी येते आकाश आणि अथर्वला औक्षण करत असते. आकाश आणि अथर्वला औक्षण केल्याच्या नंतर इथे सीसीटीव्ही फुटेज जे भूमीला हवं होतं ते इथे मानसीला मिळालेलं असतं आणि मानसीच्या हातामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर आता ती लगेचच ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन इकडे भूमीला देण्यासाठी जात असते. पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की कशा पद्धतीने भूमी आता हे सगळं काही सत्य जे आहे ते सगळ्यांसमोर आणते आणि सत्य सगळ्यांसमोर आणल्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने रागिणीच्या विरोधामध्ये तिला हे सगळे पुरावे मिळतील आणि त्याचबरोबर आकाश समोर पुन्हा एकदा ती रागिणीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणेल. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन